मानवांना वंदन करतो। इथे आज निर्माण सोशल फोरम व बुद्ध पहाट मित्र परिवार नीरज भाऊ यांच्याद्वारे आयोजित, सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा ज्वलंत विषयावर निषेध करण्यासाठी इथे हे निषेध धरणे आंदोलन आयोजित केलं। कारण की कार्यक्रम आयोजित करणं इतकं सोपं नसते, म्हणून त्यांचं अभिनंदन करणं खूप आवश्यक आहे आणि त्यांचे जे मित्र परिवार आहे त्यांचं पण अभिनंदन करतो। आणि हा जो काय आनंद राकेश मोहन तिवारी काय नाव आहे, तर हे सर्व नियोजित त्यांचं प्लॅनिंग आहे। हे काही मुद्दाम त्यांनी फेकलं नाही आहे, हे मनवादी लोक सर्व प्लॅनिंग करून करतात। आणि आपण पाहतो एका जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात आपण जातो तर तिथे 5-6 माणसाच्या वर गेले तर आपल्याला अडवल्या जाते, तर तो माणूस तिथं घुसला कसा, हे पूर्ण याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे। विशेष सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश ठेवा का कोणाला ठेवा, तिथं पण एक इन्क्वायरी कमिटी बसायला पाहिजे। कारण पूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं नाव ह्या घटनेमुळे मलिन होत आहे, म्हणून याची तर पहिले गोष्ट भारत सरकारने इन्क्वायरी बसवली पाहिजे। जो एक तिथं ओबीसी बसला नरेंद्र मोदी, त्यांनी पण 9 घंट्यानंतर या घटनेनंतर त्यांनी कॉल करून काही बोलला। मला तर आश्चर्य वाटत ते बोललेच कसे, कारण हे लोक अशा कोणत्याच गोष्टीवर बोलत नाही। आणि खरोखर यांना जर ह्या गोष्टीचा निषेध करायचा असता तर यांच्या ज्या काही संघटना आहे ह्या रस्त्यावर उतरून यांनी काही निषेध आंदोलन केलं असतं। याच्यावरून हे लक्षात येतं की यांच्या मुंह में राम और बगल में सूरी आहे। यांना निषेध वगैरे काही करायचाच नाही आहे, यांना आता आनंद होत असेल की ही घटना झाली म्हणून। आणि भूषण गवई साहेब जे बोलले ते सत्य बोलले आणि ते सत्यच आहे। कारण जेव्हा जर तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आदेश दिलेले की असं करा, तर ह्या देशामध्ये इतक्या साऱ्या समस्या आहे। शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे, 70 वर्षानंतर पण काही लोकांना राहायला घर नाही आहे, सरकारी हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या सुविधा भेटत नाही आहे, तेव्हा तुमचा हा देव परमेश्वर कुठे जाते? तर हे सर्व थोतांड आहे, थोतांड होतं, थोतांड आहे आणि थोतांडच राहणार आहे। म्हणून पण हा एक ओबीसी समाजच घाबरलेला आणि गुलाम बनलेला आहे। तो संभाजी भिले कोणत्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राहते आणि ओबीसीचे तरुण पोरं हे सकाळी ते वाजवत त्याची पदयात्रा काढते। खूप शरम वाटते आणि कुठे 21व्या शतकाकडे एक तरुण पिढी चाललेली आहे। तो भिडे म्हणते की या जगाला बुद्धाची आवश्यकता नाही आहे, असे वेगवेगळे चुकीचे बयान देतो। त्याचा राज्यपाल जो कोश्यारी होता त्यांनी पण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले बद्दल काय काय अपमानास्पद बोलला। अशा लोकांना यांचं पूर्ण समर्थन आहे आणि हे सुनियोजित चालू आहे। जे मनुस्मृती चालू होते तेच राज्य यांना पुन्हा आणायचं आहे, म्हणून आपण जितका आपल्याला विरोध याचा करता येईल आपण करायला पाहिजे असं मला वाटते। ते तर गवई साहेबांचं मन खूप मोठं आहे। इतकं झाल्यानंतर पण त्यांनी म्हटलं की बा जे चालू आहे सुप्रीम कोर्टाची कारवाई ते चालू राहू द्या, त्याला अटक करू नका। पण मला वाटते की त्या व्यक्तीला त्याचा धडा भेटलाच पाहिजे। तो म्हणत होता का मी पीएचडी केलेली आहे काय बनारस विद्यापीठातून, मी स्कॉलर्स आहे। अरे तू इतका काही स्कॉलर्स आहे, तुला नॉलेज आहे, तर तुला हे नसतं, तुला जर ऑब्जेक्शन आहे जे काही भूषण गवई साहेबांनी म्हटलं तर तू कायदेशीर मार्गाचा अवलंब करू शकतो। तू एखादा अर्ज करू शकतो राष्ट्रपतींना किंवा जे काही कायदेशीर मार्गाचा तो अवलंब करू शकतो। पण नाही, ह्या लोकांना जे एससी एसटी ओबीसी लोक जे मुख्य धारेमध्ये शिक्षणाद्वारे येत आहेत सहन होत नाही आहे। कारण यांच्या जी सत्ता आहे त्याच्यावर आपण हळूहळू आपले लोक पण जात आहे। म्हणून जास्तीत जास्त बहुजन समाज हा सत्तेमध्ये प्रशासनामध्ये जाणं आवश्यक आहे, पण यांना हे संपवायचं आहे। म्हणून हे जो काही आरक्षण आहे, समजलं एससीचं आहे, एसटीचं आहे, ओबीसी आहे, हे पण हे वेगवेगळ्या कारण दाखवून हे संपवत आहे आणि खुलेआम ओबीसी, मराठा, एसटी, धनगर अशा वेगवेगळ्या समाजामध्ये भांडणं पण लावत आहे। पण एक सत्यता ही पण आहे की आजचा जो युवक वर्ग आहे, तरुण वर्ग आहे, तो याच्याबद्दल जागृत नाही आहे। खास करून ओबीसी, मी एससी समाजाला सॅल्यूट करतो, सलाम करतो। जे संचालन करणाऱ्यांनी सांगितलं तो नेहमी जागृत राहतो, तो मी रस्त्यावर उतरतो, पण ओबीसी समाज आता पण जागृत नाही आहे। तो आता पण धर्म, दुर्गा पूजा, गणपती उत्सव याच्यातच गुंतलेला आहे। मी या मंचावरून त्याला आवाहन करत, मला काही म्हटलं तरी चालेल, अरे ओबीसी तू जागा हो आणि हे सर्व कर्मकांड थोतांड दूर करून ज्या प्रकारे एससी समाजाने विहारासोबत वाचनालय, अभ्यासिका
सुरू करून आपल्या समाजाला शिक्षित केलं आणि ते पुढे जात आहे, तो मार्ग अवलंबल्याशिवाय हे मनुवादी जागेवर येणार नाही, असं माझं मत आहे. काही काही पॉलिटिकल लोक हे स्पष्ट मत व्यक्त करायला का बरं घाबरतात? कारण त्यांना मत फेरीची भीती असते, किंवा मी जर हिंदू धर्माबद्दल बोललो तर मला मतदान होणार नाही. पण सत्य बोलणं ही आपली आवश्यकता आहे, नाही इतिहासामध्ये आपलं नाव कोरलं जाईल. नीरज भाऊंचं पुन्हा अभिनंदन करतो आणि ह्या ज्या घडलेल्या घटनेचा निषेध करतो. जय भीम.